तर नमस्कार मित्रांनो, आपण जी वालपापडी आहे ती शिजत ठेवलेली आहे. अजून 15 मिनिटं लागतील की ती शिजून जाईल. नंतर आपल्याला खायचे आहेत. हे बघा, तर 15 मिनिटांनी ही वालपापडी शिजून जाणार आहे. तर तत्पूर्वी आपण ही साईडची जी जमीन आहे ती डेव्हलप करणार आहोत. 2 वर्षापूर्वी पण आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न झाला, पण ते आपल्याला शक्य झालं नाही. तर मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, घरामध्ये म्हणजे घराच्या तिथं आपण थोडीशी अळूवडी बनवण्याची जी अळूची झाडं आहेत ती लावलेली आहेत. तर त्याच्यातले थोडेसे कांदे 10-12 काय असतील ते आपण शोधू. आता शोधल्यानंतर ते आपण इकडे लावणार आहोत आणि पाणी देणे आज तरी सकवणार नाही, कारण की आपला जो पाण्याचा मोटरचा जो पाईप आहे तो त्या साईडला आहे, विरुद्ध दिशेला, विहिरीच्या विरुद्ध साईडला आहे, म्हणून ते सकवणार नाही. या साईडची जी गवर आहे ती जेव्हा पाणी शिपलायचं पाणी दिलं जाईल त्या टायमात आपण त्याला इथून पाईप घेऊन आणि ते थोडी झाडं लागवड करणं, त्याला पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत 2 दिवसानंतर किंवा काही सकवेल तेवढ्यात. तर चला आता आपण जाऊ घरी. तोपर्यंत 15-10 मिनिटांमध्ये शिजून जाईल. तर हे अळूचे झाड आहे, वाल खूप खाली आलेला आहे. तर आपण हे काढून आणि तिकडे नेणार आहात. तर आपल्याकडे ही पाराई आहे, या पाराईच्या सहाय्याने आपण काढतोय. पकड दे. हे घे, हे पण घे. ओके. तर आपण अळूचं झाड काढलेलं आहे. ह्याच्यात हे दिसतं, हे प्रत्येक लावल्यानंतर प्रत्येकापासून एक वेगळा असा रोपटा तयार होणार आहे. तर दीप अळूचे झाडं घेऊन जात आहे आणि माझ्याकडे हे आहे, पाराई आहे खोदण्यासाठी. आता आपण पोहोचलो तिथे शेतावरती आणि इथे आपण लगेच लागवड करून घेणार आहोत. तर ह्याच्यापासून आपण हे जे बाहेर निघालेले आहे ते प्रत्येक पार्ट हा वेगळा करून घेणार आहोत, जेणेकरून त्याची लागवड केल्यानंतर त्याच्यापासून दुसरा रोप तयार होईल. आणि हा बघा, आणि हे उगवलेले आहेत, म्हणजे हे तयार झालेले रोप आहेत, हे आपण डायरेक्ट पाण्याच्या ठिकाणीच लावणार आहोत, कारण की आपण पाणी थोडंसं लेट देणार आहोत म्हणून. हे वेगळं करून ठेवू. हे बघा, ह्याच्यापासून नवीन रोप तयार होणार आहे. हे बघा, तर हे आपण वेगळं करून घेणार. आणि सर्वात प्रथम आपण आपल्याकडे एकाच झाडापासून झालेले ही 3 रोपं आहेत, 1, 2 आणि हा मोठा 3. तर हे आपण या इथं टाकी आहे, त्या टाकीच्या तिथं पाणी आहे, त्या पाण्या ठिकाणी डायरेक्ट आपण लावून घेणार आहोत, कारण की हे जर असंच लावलं तर हे मरून जातील.
मरून जातील, म्हणजे फक्त पानं खराब होतील, दुसरं काही नाही. हे कंद आहे तो मरत नाही. चला आता आपण लावून घेऊया. तर आपल्याकडे ही जी 3 रोपं आहेत ती इथे आपण लावून घेणार आहोत. सर्वात प्रथम ही 1, 2 आणि 3. तर थोडीशी ह्याच्यासाठी खोदावं लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे लावून घेतलेलं आहे. 1 आणि 2 आणि 3. हे लावण्याचे उद्दिष्ट एवढंच आहे की ह्यांची जी पानं आहेत ती खराब झाली नाही पाहिजेत, नाहीतर आपण तिकडची जी लँड डेव्हलप करायची त्या ठिकाणी लावणार होतो, पण जे काढून तिकडे लावणार आहात. तर आपण या ठिकाणी जे अळूचे झाडं होती ती लावून झालेले आहेत. आता आपल्याला या ठिकाणी जी जमीन डेव्हलप करायची आहे त्या ठिकाणी थोडेसे जे कंद आहेत ते लावायचे आहेत, परंतु आपल्याला जागा शोधावी लागेल चांगली. शक्य असेल तेवढी चांगली जागा शोधावी लागेल, कारण की आता उन्हाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ती जेव्हा झाडं लावली आणि त्याला जेव्हा पाणी येतात त्यावेळेस तिची पानांची जी साईज असते ती खूप छोटी असते. त्यासाठी त्यांना चांगली जागा शोधावी लागेल. मला वाटतं सावलीमध्ये शोधले तर बरं पडेल. ही आंब्यांची झाडं आहेत आणि आंब्यांच्या झाडाखाली सावली खूप छान आहे. तर इथं पाणी दिलं तर आंब्याला पण फायदा होणार. तर आपण प्रयत्न करणार आहात का आंब्याच्या झाडाखाली. तर पुढे आपण त्या साईडला जाऊ. तर ही जागा छान आहे, मला वाटतं या ठिकाणी लावायला पाहिजे. 1, 2, 3 आणि 4 आंबे आहेत. या 4 आंब्यांच्या मध्ये लावणार आहोत. तर आपण जे कंद होतं अळूचे ते लावून घेतलेले आहेत. आपण जास्त आत काय लावले नाही, कारण की कसं आहे, जेव्हा आपण पाणी देऊ तेव्हा जमीन ही ओली झाल्यानंतर थोडीशी काढता येईल. तर समजा ज्या ठिकाणी आपण लावलेलं आहे आतमध्ये, तर जमीन ओली झाल्यानंतर आपण फक्त 1 किंवा 1.5 इंचमध्ये आतमध्ये टाकलेलं आहे. ओली झाल्यानंतर फावड्याने बाजूची माती खेचून आणि त्याला भरसारखं करणं आहोत. त्यासाठी आपण जास्त काळ आत लावले नाही. आता पाणी उद्या किंवा परवा देणारच आहे, कारण की पाईप आपल्या त्या साईडला आहे ना. इंजन खराब झालं म्हणून पाईप, जे मोटरचा पाईप होता तो आपण गवारीसाठी यूज केलेला आहे. 1 मिनिट आहे, एक उरलेला आहे, हा पण आपण लावून घेऊ. तर सगळे लावून झालेले आहेत आपले.